या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी अमेरिकेतून ही बातमी आहे। आंतरराष्ट्रीय घडामोड आहे। व्हाईट हाऊस परिसरात गोळीबार झालेला आहे। अमेरिकेच्या व्हाईट हाऊस परिसरामध्ये काल रात्रीची ही घटना आहे। व्हाईट हाऊसच्या गेट नंबर 17 या ठिकाणी गोळीबार झाला। यावेळी 20 राऊंड फायर करण्यात आले। गोळीबार झाला तेव्हा डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्येच उपस्थित होते। हल्ल्यानंतर सिक्रेट सर्व्हिसने तात्काळ कारवाई केली आणि आरोपीला अटक केलेली आहे। प्रत्युत्तराच्या हल्ल्यात आरोपीला सुद्धा गोळी लागलेली आहे। पण या सगळ्या परिसरामध्ये गोळीबारामुळे चांगला हडकंप माजला। आपण या संदर्भातली अधिक माहिती घेऊया। ट्रम्प यांच्यावर या आधी सुद्धा हल्ले झालेले आहेत। 13 जुलै 2024 ला पेनिसिल्व्हानियातील प्रचार सभेमध्ये भाषणादरम्यानच त्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला होता। ट्रम्प यांच्या उजव्या कानाला दुखापत झालेली होती। या हल्ल्यामध्ये एका प्रेक्षकाचा मृत्यू सुद्धा झाला होता आणि 2 जण जखमी झालेले होते। तर 15 सप्टेंबर 2024 ची घटना बघूया। फ्लोरिडातील वेस्ट पाम बीचवरील गोल्फ कोर्सवर खेळताना त्यांच्यावर गोळीबार झाला। डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावलेले होते। झाडाझुडपात लपलेल्या हल्लेखोरांना सुरक्षा रक्षकांनी पकडलं। ऑक्टोबर 2024 मध्ये कॅलिफोर्नियातल्या कोचेला व्हॅलीमध्ये त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला। प्रचार सभेबाहेर सशस्त्र हल्लेखोराला अटक करण्यात आली। 26 एप्रिल 2026 वॉशिंग्टनच्या हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबार झाला। डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले आणि 24 मे 2026 ला व्हाईट हाऊस परिसरामध्ये गोळीबार झाला। गेट नंबर 17 बाहेर 20 राऊंड फायर करण्यात आले। प्रत्युत्तरादाखल जो गोळीबार झाला त्यात आरोपी जो आहे तो ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याला सुद्धा गोळी लागलेली आहे। ही महत्त्वाची घटना यासाठी आहे की अजून 2 ते 3 वेळा याआधी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झालाय आणि आता तर चक्क हल्लेखोर किंवा ट्रम्प विरोधक हे व्हाईट हाऊस पर्यंत पोहोचलेले आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, अतिशयोक्ती ठरणार नाही। गेट नंबर 17 व्हाईट हाऊसच्या गेट नंबर 17 बाहेर गोळीबार झालेला आहे। 20 राऊंड फायर करण्यात आलेले आहेत। त्यामुळे धक्कादायक घटना अमेरिकेतून व्हाईट हाऊसच्या परिसरातून येते आहे।